मित्रांनो, आजपासून आपण महाराष्ट्रातील जे समाजसुधारक आहेत त्यांच्यावरील प्रश्न हे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा पहिला भाग आहे. हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, कारण का पुढे मी बरेच महत्त्वाचे प्रश्न यामध्ये ॲड केलेले आहेत. तर चला चालू करूया. पहिला प्रश्न, न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या मासिकाचे संपादन केले? उत्तर आहे इंदुप्रकाश. 2 नंबर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 24 ऑक्टोबर 1884. प्रश्न नंबर 3, डॉक्टर आंबेडकरांनी मूक नायक हे पाक्षिक कोणाच्या सहकार्याने सुरू केले? मूक नायक. उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. क्वेश्चन नंबर 4, मराठीतील जॉन्सन म्हणून कोणाला ओळखतात? उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. 5 नंबर, केसरीचे प्रथम संपादक म्हणून कोणी काम पाहिले? उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर आहे सुधारक. जेव्हा माणूस जागा होतो हा आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे गोदावरी परुळेकर. विचारलहरी नावाचे वृत्तपत्र कोणी चालविले? विचारलहरी नावाचे वृत्तपत्र कोणी चालविले? उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. नऊ, या समाजसुधारकांनी उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवा विवाह केला? उत्तर आहे विष्णूशास्त्री पंडित. कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुन्हा स्थापना केव्हा करण्यात आली? उत्तर आहे 1911. 11वा प्रश्न, 1184 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. 18 ऑक्टोबर 1906 रोजी महर्षी वीरा शिंदे यांनी कोणती संस्था स्थापन केली? उत्तर आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन. पुणे येथील स्त्री विचारवती या नावाची संस्था कोणी स्थापन केली? उत्तर आहे सरस्वतीबाई जोशी. 14 नंबर, आर्टिक्ट होम ऑफ द वेदास या ग्रंथाचे लेखक कोण? आर्टिक्ट होम ऑफ वेदास या ग्रंथाचे लेखक कोण? आर्किटेक्ट जर चुकीन झालं, पण आर्टिक्ट होम ऑफ द वेदास या ग्रंथाचे लेखक कोण? उत्तर आहे लोकमान्य टिळक. गीताई ही भगवद्गीतेवरील श्लोकी टीका यांनी रचली? उत्तर आहे विनोबा भावे. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव कोणते? उत्तर आहे डेबूजी चिंगराजी जानोरकर. संतती नियमनाच्या कार्यासाठी आणि प्रचारासाठी रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांना 1927 मध्ये कोणते मासिक सुरू केले? संतती नियमनाच्या कार्यासाठी आणि प्रचारासाठी रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांनी 1927 मध्ये कोणते मासिक सुरू केले? उत्तर आहे समाज स्वास्थ्य.
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद वाक्य हे खालीलपैकी कोणाचे घोषवाक्य आहे? उत्तर रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील यांची. निष्काम कर्ममठ 1910 स्थापना कोणी केली? उत्तर आहे महर्षी कर्वे. ग्रामगीता कोणी लिहिली? उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. 1991 साली आंबेडकरांना हा किताब देण्यात आला. उत्तर आहे भारतरत्न. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? 24 सप्टेंबर 1873. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली? उत्तर आहे 1883. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय? यशवंतराव जयसिंगराव घाटगे. कमवा आणि शिका हा महामंत्र बहुजन समाजाला कोणी दिला? उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? उत्तर आहे दीनबंधू. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे महर्षी वि. रा. शिंदे. महात्मा फुले यांनी मुंबई येथे न्हावी यांचा संप केव्हा घडवून आणला? – 1865. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणास ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर. तर उत्तर आहे महात्मा फुले. 1927 मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे झाला? तर महाडमध्ये झाला. 1928 मध्ये यांनी अमरावतीत अंबाबाईचे मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी सत्याग्रह केला. डॉक्टर पंजाबराव देशमुख. 1928 मध्ये अमरावतीत अंबाबाईचे मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी सत्याग्रह कोणी केला? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. सर्वोदय समाजाची स्थापना कोणी केली? विनोबा भावे. इसवी सन 1951 पासून विनोबांनी या चळवळीला प्रारंभ केला. तर आहे भूदान चळवळ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी यांनी दिली आहे. तर आहे गाडगे महाराज. श्रद्धानंद छत्रालय कोणी सुरू केले? उत्तर आहे पंजाबराव देशमुख. 2 मार्च 1930 मध्ये नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे रणसिंग कोणी फुकले? 2 मार्च 1930 मध्ये नाशिक. जोड्या लावासाठी हा प्रश्न येऊ शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुण्याच्या गोखले बागेत पहिला विधवा विवाह महात्मा फुले यांनी किती साली घडवून आणला? 1864. कुठे? पुण्याच्या गोखले बागेत. 14 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कोठे केला? उत्तर आहे नागपूर. 1935 मध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे आंबेडकरांनी कोठे जाहीर केले? 1935 ला. उत्तर तर येवले नाशिक त्यांनी शपथ घेतली. 40.
पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा झाली? पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946ला. उत्तर 1946. मराठी सत्तेचा उदय, एकेश्वर निष्ठांची कैफियत, भारतीय अर्थव्यवस्थेवर निबंध इत्यादी लेखन कोणाचे आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. महर्षी कर्वे यांनी 1899 साली ही संस्था स्थापन केली. उत्तर अनाथ बालिकाश्रम. वेदोक्त धर्मप्रकाश, भावार्थ सिंधू ही पुस्तके यांनी लिहिली. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. वेदोक्त धर्मप्रकाश, भावार्थ सिंधू ही पुस्तके यांनी लिहिली. उत्तर आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. मुंबईतील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात या समाजसुधारकाचा पुढाकार होता. उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेट. मानव धर्म या संस्थेची स्थापना कोणी केली? मानव धर्म दादोबा पांडुरंग तरखडकर, सुरत येथे. ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्रात कोणाचे राज्य होते? ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्रात कोणाचे राज्य होते? तर देवगिरीचे यादव. शिशुबोध आणि विद्येच्या लाभाविषयी हे ग्रंथ कोणी लिहिले? उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. भागवत धर्माचा महाराष्ट्राच्या बाहेर प्रसार करण्याचे कार्य कोणी केले? उत्तर आहे संत नामदेव. संत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. दादाभाई नौरोजी व नानाशंकर शेट यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. त्यांचा मुख्य हेतू कोणता होता? जनतेचे दुःख सरकारला दाखवणे व सरकारच्या योजनांना सहकार्य करणे. लोकहितवादींच्या शतपत्रांचे पुनर्प्रकाशन कोणत्या समाजसुधारकांनी त्यांच्या नियतकालिकात केले? उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या नियतकालिकामध्ये लोकहितवादींच्या शतपत्रांचे. लोकहितवादी म्हणजे कोण हे तुम्ही कमेंटमध्ये मला ही करू शकता. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले? भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश व चतुश्लोकी भागवताचा अर्थ. पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्ट कंपनी ही कोणत्या समाजसुधारकांची होती? महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले यांनी लिहिलेला शिवाजीचा पोवाडा यासाठी कोणाचे सहकार्य मिळाले? उत्तर आहे बाबा पद्मनाभजी. खतफोडीचे बंड कोठे व कोणाविरुद्ध झाले? उत्तर आहे 1875 नगर जिल्हा सावकार विरुद्ध महात्मा फुले यांनी केले होते. 1918 मध्ये शाहू महाराजांनी कोणत्या हेतूने महार वतने रद्द केली? बहुजन समाजातील गुलामगिरी नष्ट करण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथालयाचे नाव काय होते? उत्तर आहे राजगृह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? उत्तर आहे हिंदू कोड बिलाला झालेला विरोध. पर्वती सत्याग्रह, वाईचा गणपती मंदिर सत्याग्रह, वायकॉम केरळ इत्यादींच्या सत्याग्रहास महाराष्ट्रातून एकमेव प्रतिनिधी कोण हजर होते? पर्वती सत्याग्रह, वाईचा गणपती व वायकॉम केरळ. महर्षी वीरा शिंदे. वायकॉम केरळ ह्याच्याबद्दल ती प्रश्न येऊ शकतो. भाई माधवराव बागल यांच्यावर कोणत्या समाजसुधारकाचा प्रभाव पडला होता? फुले व शाहू महाराज. बाबा आढाव हे कशाशी संबंधित आहेत? उत्तर आहे एक गाव एक पाणवठा मोहीम. राजर्षी शाहू महाराजांना सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष अशा शब्दात कोणी गौरविले? महर्षी वीरा शिंदे. शिमग्यातील
शिमग्याच्या सणातील बिभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम या समाजसुधारकांनी सुरू केली. उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे. जोड्या लावायच्या आहेत बघा मित्रांनो. इकडे पुस्तके दिलेले आहेत, तिकडे लेखक दिलेले आहेत. ए गुलामांचे राष्ट्र, बी जेव्हा माणूस जागा होतो, सी कोसपाडच्या टेकडीवरून, व डी सत्सार. इकडे लेखक दिलेले आहेत. ए गोदावरी परुळेकर, बी आगरकर, सी महात्मा फुले, व डी अनुताई वाघ. बघा एक 10 सेकंद मी घेतो. तर उत्तर बघा. ए गुलामांचे राष्ट्र हे आगरकरांनी लिहिलेलं आहे. बी जेव्हा माणूस जागा होतो हे गोदावरी परुळेकर यांनी लिहिलेलं आहे. सी कोसबाडच्या टेकडीवरून हे अनुताई वाघ यांनी लिहिलेलं आहे. तर सत्सार 1 व सत्सार 2 हे महात्मा फुलेंचं लिखाण आहे. कैसर ए हिंद हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? कैसर ए हिंद पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय हे राजा रवी वर्मा हे आहेत. 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. भारत कृषक समाज. साधना नावाचे साप्ताहिक साने गुरुजींनी केव्हा सुरू केले? उत्तर आहे 15 ऑगस्ट 1948. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे केव्हा हाती घेतली? उत्तर आहे 1894 साली. हिंदू धर्म ग्रंथाच्या पारायणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोठे सत्याग्रह केला? हिंदू धर्म ग्रंथांच्या पारायणासाठी मुखेड. हे समाजसुधारक अहमदनगर येथे जज म्हणून काही काळ कार्यरत होते. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. रिव्हॉल्युशनरी हे पत्रक या संघटनेने सुरू केले. रिव्हॉल्युशनरी. इंडिया रिपब्लिकन असोसिएशन. स्वराज्य व काळ अशा नियतकालिकांचे संपादक हे होते. स्वराज्य व काळ शिवराम परांजपे. इसवी सन 1504 मध्ये संत एकनाथांचे जन्म कोणत्या गावी झाला? उत्तर आहे पैठण. रा गो भांडारकर हे कोणत्या संस्थेशी संबंधित होते? प्रार्थना समाज. बेहरामजी मलबारी यांचे नाव कोणत्या विधेयकाशी जोडले जाते? बेहरामजी मलबारी यांचे नाव कोणत्या विधेयकाशी जोडले जाते? संमती वयस विधेयक. संतती नियमन व लैंगिक शिक्षण यासंबंधी बुद्धिवादी दृष्टिकोनातून विचार करणारा पहिला समाजसुधारक कोण? संतती नियमन व लैंगिक शिक्षण र. ध. कर्वे. ज्या ज्ञानातून अर्थप्राप्ती होते तेच खरे ज्ञान असे समजणारे समाजसुधारक कोण? विष्णुशास्त्री पंडित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केव्हा केली? 1937 म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज स्थापनेत कोणी मदत केली? उत्तर आहे रानडे, मोडक व भांडारकर यांनी. पन्हाळा व भोदरगड येथे कॉफीची लागवड कोणी केली? उत्तर आहे राजश्री शाहू महाराज. शाहू महाराजांनी 1901 मध्ये निर्माण केलेल्या क्षेत्र जगद्गुरू पीठाचे पहिले शंकराचार्य कोण? छत्र जगद्गुरू पीठाचे. उत्तर आहे सदाशिव शिवराव बेनाडीकर. भारताचा औद्योगिक विकास हा सुप्रसिद्ध ग्रंथ कोणाचा आहे? उत्तर आहे धनंजयराव गाडगीळ. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणाला अर्पण केले? अमेरिकेतील कृष्णवर्णी यांना.
महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली? 1848. भारतातील वसतिगृहाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? संपूर्ण भारतातील तर राजर्षी शाहू महाराज. प्रथम सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा हा मतभेदाचा मुद्दा कोणत्या दोन सुधारकांमध्ये होता? उत्तर आहे टिळक व आगरकर. ग्रामपंचायतीची मुहूर्तमेढ कोणत्या संस्थानिकाने आपल्या संस्थानात सर्वप्रथम केली? उत्तर आहे सयाजीराव गायकवाड, बडोदा. 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. प्रार्थना समाजाच्या सभासदांसाठी उपासना ही सप्ताहे चालवली. महर्षी शिंदे यांनी उपासना ही सप्ताहे चालवली. आधुनिक मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? उत्तर आचार्य प्र. के. अत्रे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या पुस्तकाचा मराठीत अनुवाद कोणी केला? उत्तर आहे विष्णुशास्त्री पंडित. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वाचे प्रश्न वाटले असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि जर समजा जर तुम्हाला 90मध्ये 50+ जरी प्रश्न जरी यांचे उत्तर जर तुम्हाला लगेच आठवले असतील, जमले असतील, तर तुमचा हे अभ्यास हा चांगल्या लेवलचा आहे असं तुम्ही स्वतःही समजू शकता.